नमस्कार, मी मनीष गुरुदास दाभोलकर, अध्यक्ष गौड ब्राह्मण समाज गोरेगाव। गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास 36 वर्ष गौड ब्राह्मण समाज गोरेगाव येथे ज्ञातीच्या उत्कर्षासाठी आणि विकासासाठी कार्यरत आहे। त्याच्यामध्ये अनेक उपक्रम म्हणजे वैद्यकीय सेवा असतील, मौजी बंधन असेल, वधूवर मेळावा असेल, स्नेहसंमेलनं असतील, वाचनालय निधी असतील आणि आमचं स्वतःचं त्यासाठी एक ऑफिस आहे सुंदर मधुबन सोसायटी पाटकर कॉलेजच्या नजीक। आपण तिकडे सगळेजण येऊन नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकता। मंडळी, गेली काही वर्ष आम्ही अनेक विविध उपक्रम राबवत आहोत। तुम्ही पाहिलंच असेल क्रीडा महोत्सव जो आता 2020 रोजी डोंबिवली येथे साकारण्यात आला, त्याची सुरुवात गोरेगाव येथूनच झाली होती। गौड ब्राह्मण सभेच्या संकल्पनेतून जो सुरू झालेला क्रीडा महोत्सव आहे तो दिवसेगणिक वाढतच चाललेला आहे आणि आम्ही अतिशय आनंद होतो आहे की सुरुवातीला ज्या 8 टीम होत्या त्या आज जवळपास 21 पुरुषांच्या आणि 5 महिलांच्या टीम आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा टीम त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या 5 विविध खेळांचं आम्ही त्याच्यात आयोजन केलेलं। आणि आज आम्हाला अभिमान आहे की संपूर्ण ज्ञातीमध्ये आपल्या बरेचसे उपक्रम जे राबवले जातात त्याच्यामध्ये तरुणाईला एकत्र आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातील त्याच्याकडे आमचं लक्ष आहे, जेणेकरून ही तरुण त्याच्यामध्ये भाग घेतील आणि एकमेकाला त्याचा नेटवर्क म्हणजे फक्त समाजासाठी तर होणारच आहे, पण स्वतःच्या बिझनेससाठी प्रमोशनसाठी त्याचा वापर आपण निश्चित करणार आहोत। आणि कनेक्टेड रहा। आमची वेबसाईट आहे गौड ब्राह्मण समाज गोरेगाव, तुम्ही येऊन भेट देऊ शकता, त्याच्यातून तुम्हाला अधिक माहिती होईल। आणखी काय माहिती लागली तरी माझा नंबरसुद्धा 9821258047। थँक्यू। 98 212 58 हा माझा मोबाईल नंबर आहे। जर तुमच्याकडे काही उपक्रम किंवा आणखी काय माहिती किंवा चर्चा करायची असेल तर जरूर तुम्ही मला फोन करून भेटू शकता। धन्यवाद, नमस्कार। आमच्या ज्ञातीचे भूषण VG सामंत, आजच त्यांचा कुडाळ देशकर हा नावाचा आमचा वार्षिक अंक असतो जो गौड ब्राह्मण समाज गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवतो। तो यंदा आम्ही आदरांजली आमचं प्रथम स्मृतिदिन VG सामंत जे आमचे ज्येष्ठ विश्वस्त आणि अध्यक्ष माजी अध्यक्ष होते।
ती संगम व्हायच्या आतच तिच्या स्वार्थी नजरेची त्याच्यात माझ्या काळजात बसली. दोन दुभंग पावलं व निर्लज्जपणे मला विचारते, माझं काय चुकलं? मानापा बाजूला सारून मी पोशाखात वापरून तिच्या सत्तेचा गुलाम व्हायला तयार झाला. मला वाटलं माझ्या असूनची पुढे होती. घरात पारिजात फुले, दारी पारिजात बहरे, उदंड वेगळे जन्माला येते. पण कुठलं काय तो देव सुद्धा काही दिवसापूर्वी विश्वसुंदरी सोसायटीमध्ये मी भाग घेतला होता 15 दिवसापूर्वी. तर मला तिथे गेलं होतं. त्याच्यात मी तुम्हाला कशी प्रयोग करते त्याचं सांगतो. सध्या विश्वसुंदरीसाठी भारतामध्ये अध्यक्ष अब्दुल लुईस कुडादेशकर यांनी शेवटी माझी मेट्रिक पाठवून दिली आणि मला सोबत जबरदस्तीने जायला लावलं. तर तिकडे आमची परीक्षा घेतली जाते. परीक्षा म्हणजे काय, तर आमचे पहिले फिगर पाहिली जाते. शेवटी एक चेहरा पाहिला जातो, सुंदर मजबूत दात आहेत की नाही ते पाहिलं जातं, स्मितहास्य कसं असतं ते पाहिलं जातं. आणि मग आम्हाला काही प्रश्न विचारतात. आमची बुद्धी, आमचं आकलन, सामान्य ज्ञान यासंबंधी परीक्षा घेतली जाते. तर माझ्याबरोबर अंतिम स्पर्धेमध्ये अमेरिकन, बोस्नियन, जमैकन, चायनीज, जपानी आणि मी अशी आम्ही 6 स्पर्धक होतो. तर त्या जपानीज स्पर्धकांची अक्कल कमी पडली हो. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी वेगळी आणि सौंदर्य स्पर्धा वेगळी. जेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं तेव्हा मी रँकवरून असा टँकर घेऊन आलो. आणि जजेस बरं का, जजेस मला एवढे थक्क झाले माझा डौल पाहून. तिच्याने चक्क तोंडात कोठे घातली, स्वतःचीच नाही तर चुकून शेजारच्यांची सुद्धा. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की काय रे बाबा, जर आम्ही तुला क्राऊन दिला तर तू काय करशील? मी ताटकन उत्तर दिलं की शोषितांची दुःख दूर करीन आणि अनाथ बालकांसाठी थंड गोळा करेन. जजेसना ते पटलं. ही मॉडेल आन्सर्स आहे. हे काय सौंदर्य स्पर्धेच्या 21 अपेक्षित प्रश्नोत्तराच्या गाईडमध्ये उत्तर मिळतात. मी सांगू शकला. ते त्यांना ते पटलं आणि मला परत विचारलं किंवा तू आणखीन काय करशील? मी जरा जेवलोच. आणखीन करशील काय करशील म्हणजे काय? मी कोंबड्या वाढवी, मी वनवे विझली, मी आरेकॉलनी झाडे वाढवी, मुंबईत मेट्रो वाढली. तुमच्या बाबाचं काय जातात? शेवटचं वाक्य मी मनात म्हटलं. ते पटलं. ते जजेस खुश. नंतर बरं का मला त्यांनी काही मार्मिक प्रश्न विचारले. मी सगळ्या प्रश्नांची कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने चुकीची उत्तर दिली. आता बघा ते बायकांच्या स्पर्धेमध्ये त्या प्रियंका चोप्राला नाही का विचारलं की काय ग बाई, तुला कुठल्या भारतीय अभ्यासकीचा तिच्यावर प्रभाव आहे, जास्तीत जास्त प्रभाव आहे? तर हे चोप्रा बाबूंनी काय सांगितलं? मदर टेरेसा. आता मदर टेरेसा त्या ख्रिस्तवासी झाल्या, तिने ठाऊकच नाही. पण जजेस काय म्हणाले की तिने चुकीचं उत्तर आत्मविश्वासाने दिलं म्हणून आम्ही तिची निवड केली. वा. तसंच त्यांनी मला पण प्रश्न विचारला की कुठल्या चारित्र्य संपन्न नेत्यांचा तुमच्यावर जास्तीत जास्त प्रभाव आहे किंवा तुम्ही कोणाला आदर्श मानता? मी सांगितलं कर्मयोगी जयललिता आणि त्यागमुक्ती लालू प्रसाद यादव. सांगून टाकले. शेवटी आत्मविश्वास महत्वाचा.
मंडळी दीपक प्रज्वलन पार पडले आहे. स्टेज लावायला काही क्षण लागतील. प्रवीण प्रभू. नमस्कार. इथे जमलेल्या सर्व ज्ञाती बांधवांचे प्रथम स्वागत करतो. तसेच व्यासपीठावर बसलेले मान्यवर व प्रमुख पाहुणे श्री विवेक गवाणकर यांचे पण स्वागत करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले माजी अध्यक्ष व प्रख्यात ॲनिमेशन तज्ज्ञ व कैलासवासी श्री वसंत गजानन सामंत यांचे मागच्या वर्षी निधन झाले. आपल्या संस्थेला त्यांच्याकडून वेळच्या वेळी खूप मार्गदर्शन होत होते. त्यांच्या जाण्याने एक न वाढणारी पोकळी निर्माण झाली, ती केव्हाच भरून येणारी नाहीये. त्यांना आदरांजली वाहून मी पुढे जातो. आपल्या या संस्थेची स्थापना 1984 साली झाली. आज हे 36वां स्नेहसंमेलन आपण साजरं करतोय आणि त्या संमेलनाला आपण सर्व एकत्र आल्यामुळे थोडा उत्साह निर्माण झालेला आहे. जोरदार टाळ्या. नमस्कार. सर्वप्रथम मी गोरेगाव आद्य प्रादेशिक गौड ब्राह्मण समाजाचं माझ्या केलेल्या सत्काराबद्दल आणि मला मुख्य म्हणजे ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसंच उपस्थित की त्यांनी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन श्री विपिन सामंत यांचा सत्कार करावा.
टाळ्या होते म्हणजे नमस्कार मंडळी. मी इकडे जो आता बीपीचा सत्कार आपण पाहिला तो योग्यच आहे. याचं कारण सांगणार आहे की विजी सावंत ज्यांनी हे काम केलेलं आहे की अख्ख्या विश्वाने, भारताने आणि आपल्या समाजाने, मला वाटतं समाजापर्यंत तेवढं काम पोचलेलं आहे जे विश्वामध्ये पोचलेलं आहे. तेच कार्य आज गेली अनेक वर्ष त्यांच्या बरोबरीने बिपिन सावंत यांनी केलेलं आणि तो करत आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. आज बिपिन वयाच्या 22व्या वर्षापासून म्हणजे 1987 पासून ग्रॅज्युएशन झालं सेंट झेवियर्स कॉलेज इकडून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. 1989ला ते लंडन येथे ॲनिमेशन करण्याचे ट्रेनिंग घेण्याकरता गेले. विठोबा काकांनी गेली 34 वर्ष आपल्या संस्थेला समर्पित केले आहेत. हा पुरस्कार घेताना जितका आनंद विठोबा काकांना होतोय त्याहून जास्त अभिमान आम्हाला वाटतो आहे. हा जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी या संस्थेचा आभारी आहे. खरं सांगायचं म्हणजे या सत्काराला पात्र आहे की नाही हे काही मला माहीत नाही, पण मला इथे बसण्यापेक्षा बाहेरच्या एक टेबलावर बसून काम करणं फार आवडतं. आणि इथे मी बसतोय म्हणजे माझा जीव गुदमरायला लागला. मला लहानपणापासून ते काम करत आलोय, काम करणं याच्यात मला विशेष आनंद मिळतो. मंडळी टाळ्यांचा गजर होऊ दे. श्रीहार मनीष वालावलकर 86%, 10.
सुदीक्षा संजय सामंत 89%. राजश्री संजय खानोलकर 52%. पार्थ समीर कोचरेकर. नुपूर सामंत पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती. 12वी सायन्सचे पुरस्कार नुपूर अवसरे 85%. इथे यश अमर खानोलकर 81%. अमर खानोलकर. तृतीय क्रमांक पाकोदरा. द्वितीय वनिता सामंत. वनिता सामंत. प्रथम क्रमांक पाकोदरा. द्वितीय मुग्धा खानोलकर. मंडळी सगळीच बक्षिसं ऑन टिकले आहेत, त्यामुळे जो उत्साह त्यांच्यामध्ये तुमच्यातही येतो. प्रथम क्रमांक वेदांती प्रभू. मंडळी यावर्षीपासून चित्रकला स्पर्धेला आपण त्याचसोबत अवनी सामंत देखील. अवनी सामंत. अन्वी सामंत तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक केया सामंत. प्रथम क्रमांक मीरा आसगावकर. ग्रीष्मा सामंत यांच्या हस्ते ती देण्यात येतील. तृतीय क्रमांक
आर्या सामंत आणि नुपूर सामंत. आर्या सामंत. नुपूर सामंत. विजय क्रमांक मुग्धा खानोलकर. मुग्धा खानोलकर. प्रथम क्रमांक उमेय प्रभू. कपिश सामंत. यापुढे कपिश सामंत. हे सगळे वेदांती प्रभू. आर्यन परुळेकर. योगिनी सामंत. ओम महाजन. आदि योगिनी सामंत. ओम महाजन. दृष्टी सामंत. आदित्य ठाकूर. दृष्टी सामंत. आदित्य ठाकूर. अर्णव सामंत. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे माननीय विवेक गवाणकरजी, त्याचप्रमाणे बिपिन सामंत, आमचे ज्येष्ठ विश्वस्त विठोबाजी ठाकूर, आमचे कार्याध्यक्ष प्रवीण प्रभू, उपाध्यक्ष प्रमोद देसाई, आमचे कार्यवाह अविनाश माईकर, तसेच आपण समोर उपस्थित असलेले प्रतिष्ठित मान्यवर, माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनी आणि ज्ञाती बांधवांनी, सुभाष ओरावटी यांनी आमचं जे का आता तुराळेश्वरांना आम्ही प्रकाशन केलं असं त्याचं बरंचसं काम सुभाष ओरावटी यांच्या देखरेखीखाली झालेलं आहे. तर त्यांचं सुद्धा आम्ही पुष्पगुच्छ करतो. इकडे आम्ही जी आमच्या ट्रेन करून मंडळी येतात त्यांचं आम्ही पूर्ण फुलाची पाकळी घेऊन स्वागत करत असतो. इकडे मंडळी उमाकांत सामंत, वाघा सामंत हे आमचे अनेक वर्षाचे देणगीदार, मी गेल्या अनेक वर्षाला पाहतोय.
मंडळी, ह्या आमचा आता कौतुक समारंभ झालेला आहे. एक छोटीशी नाटिका आहे, मुलगी साई हो, एक विषयावरती. तर त्या ज्या साधारण सुषमा सावंत त्यांचं सुद्धा मी इकडे आमचे गव्हर्नमेंट जे प्रमुख कोण आहेत त्यांना खूप खूप आपण स्वागत करतो. मी अनेक नंतर यांचं नाव घेतलं, त्याचप्रमाणे सुमित सावंतचं घेतलं आणि आमचा जो अंक आहे मंडळी, ह्याचं जे मुखपृष्ठ कोणी बनवलं तर ते असे राजू सावंत. त्यांचं सुद्धा जवळ काय राजू. आता हे राजू सावंत पुस्तक राहिलेलं आहे तर डॉक्टर राजू हेमेंद्र सावंत झालेलं आहे. आणि हा असा सुंदर कार्यकर्ता, धडाडीचा कार्यकर्ता आम्हाला मिळाला. गेली 2 वर्ष सातत्याने अतिशय सुंदररित्या तुमच्यापर्यंत या माध्यमातून फेसबुक असेल, इतर माध्यम असतील, व्हॉट्सअप असेल, सुंदर सुंदर माहिती तुमच्यापर्यंत येते. याचं काम कोण करतंय तर राजू सावंत. आणि सुंदर चित्र त्याची कल्पना आहे आणि ह्याच्यामध्ये जो एक वृक्ष आहे तो दाखवला केलेला आणि हा चित्र तुम्ही पाहू शकता. हे सगळं कलाकृती राजू थँक्यू. राजूबद्दल उत्स्फूर्तपणे त्यांच्यावर काम केलेले आमचे प्रमोद देसाई बोलते. हेमचंद्र मंगेश सावंत उर्फ राजू सावंत हे आमच्या गौरव समाज गोरेगावचे असिस्टंट सेक्रेटरी आहे. त्याच्याबद्दल म्हणजे आज त्यांनी PhD केलेली आहे मेकॅनिकल इंजिनियर सब्जेक्ट मशीन अप्लायन्सेस आणि त्यामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. कमाल या करायची एवढी वाटते मला की हा माणूस एवढं इकडे काम करतो, इतर अजून 3-4 संस्थेमध्ये सुद्धा काम करतो. 2 मुली आहेत, 4 मोठी वेळा जातात, त्यांच्याकडे पण लक्ष देतो. गावाला आईवडिलांकडे पण लक्ष देतो. एवढं करत असताना ह्या माणसाने PhD केली. आणि डॉक्टर राजू सावंत संस्था आहे. गेली अनेक वर्ष त्या वनिता असल्यावर त्यांचा सुद्धा संस्थेतर्फे आम्ही हा सत्कार करतो. मंडळी, 2 फक्त सत्कार म्हणजे आपण त्याचं कौतुक करणार आहोत सत्कार म्हणण्यापेक्षा की अजित नगरकर हे जे कॅरिकेचर, हे जे चित्र आहे बी डी सावंतांना आदरांजली दिलेले आहे ते अजित नगरकर जर आले असतील, नाही आले नाही तर त्यांना सुद्धा आम्ही मानाचा मुजरा करतो. त्यांनी आमच्या हाकेला हात देऊन हे अतिशय सुंदर असं आम्ही अंकामध्ये तुमच्या समोर देण्यासाठी बॅकड्रॉपला घेतलं. त्याचप्रमाणे अजित नगरकर हे ॲनिमेटर म्हणून बेटिंगचे शिष्य होते, आज नावलौकिक घेऊन काम करतात. त्यांनी सगळी सुंदर सुंदर चित्र आहेत आणि मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांना 36व्या स्नेहसंमेलनाचं हार्दिक अभिनंदन करतो. आमची गौड ब्राह्मण समाजाची अशीच चालू राहणार आहे आणि आम्ही सुवर्ण महोत्सवाकडे सुद्धा अनेक नवीन उपक्रम घेऊन येणार आहोत. मात्र तुमची साथ होईल. तुम्ही या चर्चा करा. आमचं ऑफिस मधुबनला आहे. कोण मेंबर झालं नसेल तर मी आवाहन करेन कृपया मेंबर व्हा. आपल्या घरात नवीन कोण सून आली असेल, मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर कृपया आमच्याकडून फॉर्म घ्या आणि मेंबर व्हा.
मी गौड ब्राह्मण समाज गोरेगावचा सहकार्य राजू मंगेश सामंत. आज आमचा गौड ब्राह्मण समाज गोरेगावचं 36वा वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि हा एकदम उत्साहाचं वातावरण आहे असं बघायला मिळेल तुम्हाला. आणि आज आम्ही यावर्षीचं आम्ही कैलासवासी VG सामंत यांच्यावरती पूर्ण त्यांना समर्पित केलेला आहे प्रोग्राम. आमचं दरवर्षी गौड ब्राह्मण समाज कुडाल देशकर गौड ब्राह्मण समाज गोरेगावचं एक वार्षिक अंकाचं आज प्रकाशन होईल. ते प्रकाशनचं सुद्धा कैलासवासी VG सामंत यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे. तुम्हाला आपण सर्वांना आठवत असेल की आपण लहानपणी 1972ला येणारं द ट्री ऑफ युनिटी ह्याच्यावरती आपण दूरदर्शनवर यायचं. कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल, माया वयाची असतील त्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल. आत्ताच्या नवीन पिढीला ते माहिती नाही आहे, पण यूट्यूबवर तुम्हाला मिळेल. वसंत सामंत असं तुम्ही टाईप केलं की तुम्हाला सर्व डॉक्युमेंट त्याची येतील. तुम्ही नक्कीच ते आज प्रकाशन झाल्यावर तुम्ही नक्कीच घ्या, तुम्हाला नक्कीच ताजी आठवण येईल. आणि मी सांगू इच्छितो सगळ्या नातीबांधवांना की तुम्ही गौड ब्राह्मण समाज गोरेगावचे सभासद व्हा. माझ्यासारख्या यंग मुलांनी सभासद व्हा, पुढे या. आपण तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे आयडिया असतील ते आपण सादर करून आपण ते आयडियाचं आपण प्रत्यक्षित आपण ते करू शकतो, अनेक कार्यक्रम करू शकतो. तर मी असं माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व यावं. धन्यवाद.